म्हटलं जवळजवळ आता 1.25 तास भाव पडलं. असं अर्धा तास झाला असतं, थोडा अजून पब्लिक थांबला असतं, झोपा गेली सगळी. म्हणजे काहीतरी आपण करतो त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे ना. कोण माहिती ती सगळं स्टेडियम भरलेला होता, विकेट पडायला लागल्याबरोबर सगळे घरात गेले, तिकीट फुकट गेला. थोडक्यामध्ये मजा करायची, काही चांगला लावायचं नाही. मोये मोये हो गए, मोये मोये. बरा भुवाने सांगितलं की माझ्यावर जोक सांगलेली भुवानी. काय लग्नाच्या आधी म्हणता याचा होता, लग्नाच्या आधी सासू कशी आता, लग्नाच्या आधी सासू होते काय? मोये मोये. लग्नाच्या आधी कोण सासू येत नाही, ती लग्न झाल्यानंतर येतात. रात अंधळेपणाचा काय तर सांगले नंतर फक्त एकच याचा जोक सांगतो लग्नाच्या अगोदरचा, आणि आपण गजराकडे बोलूया. काय झाला लग्नाच्या आधी ह्याचा की ना, आता मला सांगला लग्नाच्या आधी मी माझी सासू होती, हे तो आयटम होतो. आयटम ध्यानात काय केलंय, तो रास्ताने माझ्या बरोबर वारी करून करून वैतागलेलो. दुसऱ्या दिवशी काय केलं नाही ना, तू त्या सड्याला गेलो फिरा घेऊन, म्हणालो चल निसर्ग सौंदर्य पाहू. ए भाऊ म्हणता निसर्ग सौंदर्य पाहू, घेऊन गेलो सड्या. आणि बरेच दिवसांनी भेटलेली ना, ती आपली जवळ बसली आणि ती फणसाच्या झाडाखाली बसली. दोघा जण फणसाच्या झाडाखाली, त्याच्या खाली बसली, फणसाच्या झाडाखाली बसली आणि सुरू झालं. बाकी तसं वाईट काय सांगणार नाही, मी कधी वाईट बोलत नाही, ऐकलात ना, अजिबात बोलणारच नाही. फणसाच्या झाडाखाली दोघा जण बसली आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्या. कसं काय म्हणजे हो ह्यांचा म्हणजे हो म्हणता सोडलेले माता ना डोक्यात फिरवल्या का जाम, म्हणता डोक्यात दुखापत लागला. त्याबरोबर ती ही होती की नाही लग्नाच्या आधीची, माझी कशी सासू लग्नाच्या आधीची तशी लग्नाच्या आधीची. तिनं काय केलं, ह्याच्या कपाळाचं मुकुट घातलं, पप्पी घातल्याबरोबर गुलामाचा डोक्यावर भानगड अशी झाली. त्या फणसाच्या झाडावरती होते आजोबा, त्यांची चुकलेली म्हस चुकलेली, ते सगळीकडे बघित होते खरी दिसता काय. त्यांचं लक्ष ह्याच्यावर होतं, चॉकचॉक आवाज कसलो येता, खाली वागल्याने तर अरे हे आवाज कसला येतोय, मग खाली वागल्याने तर म्हणजे काय ठीक आहे आपले गप्पा गोष्टी करतात. ह्याच्या डोक्यात वाग लागला म्हणा, बघे म्हणता नाही म्हणालो, पेटी वाजून वाजून ना म्हणतो, म्हणजे हातात बोटात दुखतो. तिने आपल्या हातात हात घेतले आणि लगेच पप्पी दिली. हात बरोबर डोक्याला पप्पी दिली, डोकं बरं. वरचा जो म्हातारा होतो तो म्हणता आयुर्वेदिक डॉक्टरी मिळलेली दिसता, आयुर्वेदिक म्हणता नुसतं चॉक करता आणि सगळा बरा घालता. आणि हे आपलं सांगायला सुरुवात करतो, दोघांच्या मध्ये फसकन आला खाली, फसकन दोघांच्या मध्ये आल्यामुळे ही भियाली दोघा चला 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 करायला लागली. म्हणतात थांब गो जडू, त्याच्या डोक्याचा मुकू घेतलं, डोक्या भरा झाला, हाताचं मुकू घेतलं, हात बरी झाले, आता गोळी झाली आहे. विलंगोळा म्हणून सांगितलं, साशेला सांगलं म्हणून ना खोलीत गेले म्हणून, नाही तुम्ही काय कसं वाईट बोलत नाही. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम का नाम का मुझको रस चाहिए. सुखी लेने नहीं से पीने से, सुखी लेने से हमको पीने से. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने, श्री राम जानकी बैठे
लेट करल। हर घर में कहीं ना जय श्री राम, हर घर में कहीं ना एक कहीं ना घूमेगा मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। घर में जय श्री राम, जय श्री राम, हर घर में जय श्री राम, जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। भुवनसाठी गाणं बोलूया। सांग कधी करणार तुला, घरात नाही ना। सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनाला। सांग कधी ते मोये मोये सांग कधी मेरे तकदीर का आईना, मेरे तकदीर का आईना, तुझसे ही मेरे हमसफर, रब से है गुजारिश मेरी, तुझको लग जाए मेरी उम्र, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार। मर भी गया तो भी तुझे करूंगा मेरी तकदीर मेरा इंतजार करते हैं, तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं। ऐसा तो सिर्फ तुम से
या ठिकाणी भारत का बच्चा बच्चा या गाण्यासाठी अभिजित सन्माननीय अभिजित पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपयाचे आणि एक साई भजन म्हणा यासाठी 100 रुपये असं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करते. धन्यवाद. या ठिकाणी साईबाबांचे नवीन गाणं मी स्वतः रचलेलं आहे. 2 चरणांचं घेतो, नंतर गजाला सिंगल करू. या दीननाथाना माऊली मिळाली आणि साईच्या रूपाने मला सावली मिळाली. या दीननाथाला माऊली मिळाली आणि त्या शिर्डीमध्ये मला सावली मिळाली. जशी पंढरी महान आहे तशीच शिर्डी पण महान आहे. त्या शिर्डीमध्ये मला सावली मिळाली. त्या शिर्डीमध्ये मला सावली मिळाली. सावली मिळाली. ठोकर लग जाती है तो खुदा याद आता है. ठोकर लग जाती है तो खुदा याद आता है. पछताने से क्या फायदा जब प्राण देह से निकल जाता. तो हरि भजन का प्यारे दिल लगा ले हरि से. उस साई बाबा से, उस साई बाबा से. जशी पंढरी महान तशीच शिर्डी महान. जशी पंढरी महान तशीच शिर्डी महान. सारा भावयाच्या चरणी वाहिला. साईनाथ पाहिला, साईनाथ पाहिला, साईनाथ पाहिला, साईनाथ पाहिला, साईनाथ पाहिला, साईनाथ. तशी पंढरी महान तशी शिर्डी महान. सारा भावयाच्या चरणी वाहिला. साईनाथ
या ठिकाणी छोटे भजनप्रेमी आराध्य पाटील आणि मंथन पाटील यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. मग अशी एक फरमाईश आली होती परशुराम पांचाळवांच्या आठवणीची, त्यांचे गजल या ठिकाणी सादर करतोय. आज या ठिकाणी हरिनामाची आवड तुम्हा सर्व ग्रामस्थांना लागली आणि त्या निमित्ताने तुम्ही या संपूर्ण पकवान आणि तबला या दोघांची जुगलबंदी ऐकवावी यासाठी प्रवीण पाटील यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक 100% ऐकूया. कायदा भीमाचा फोटो गांधींचा
ह्या देवाच्या दाराचे या ठिकाणी रामकृष्ण मंत्राचा जाप करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आणि 100% याचं पुण्य तुमच्या पुढच्या पिढीला भेटणार आहे. कारण ज्या ठिकाणी भजनाचं, ज्या ठिकाणी रामाचं नाव ज्या ठिकाणी घेतलं जातं त्या ठिकाणी 100% ती जागा पवित्र होते आणि आपल्या पुढील कुळाचा, आपल्या पुढील पिढीचा उद्धार होतो. आणि या आवडीसाठी आम्ही एवढ्या लांबून या ठिकाणी आलोय, म्हणून या ठिकाणी 2 चरणाचा गजर या ठिकाणी सादर करतोय. काके तले करू हातात झाडण, डोईवर शिनाची फाटी, कपडा न लागता घरदाट भरता, फजती होती माय मोठी. हा गजर नाही, हे मूळ गाणं आहे. एक तोंड ऐकवतो. माझ्या भीमान माझ्या बापान भीमान माय सोन्यानं भरली होती. माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. तुझ्या भजनात छत्रपती शिवाजी महाराज होते. उभ्या आयुष्यामध्ये स्त्रियांचा कधी अनादर झाला. लढता लढता मावळ मराठ्यांनी कल्याणचा खजिना लुटला आणि सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. आणि मावळे म्हणाले, महाराज पंचक्रोशीमध्ये अशी सुंदर रूपवती दुसरी कोणी नाही. आजपासून हिला दासी म्हणून स्वीकारावं राजे. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचा राजा होता. मनात नाही डगमगला, म्हणे साडी चोळी देऊन पाठवाया सुभेदाराच्या सुनबाईला. छत्रपती शिवाजी महाराज होते, मनामध्ये डगमगले नाही आणि त्यांच्या मुखातून एक शब्द निघाला. काय म्हणतात तिच्याकडे पाहून, अशी जामुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. वदली छत्रपती, वदली छत्रपती, वदली छत्रपती. उभ्या आयुष्यामध्ये, उभ्या इतिहासाच्या पानावरती स्त्रियांचा कधी अनादर झाला नाही. कारण स्त्रियांकडे जर कोणी वाकडे नजरेनं बघत असेल तर त्याचे डोळ्या काढण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये. एक वेळेचा एक प्रसंग सांगतो. मुंबई मधला शेवटची ट्रेन चुकली. एक मुलगी प्लॅटफॉर्म वरती बसली होती. शेवटची ट्रेन चुकली म्हणून एक मुलगी प्लॅटफॉर्म वरती बसली होती. आणि आता करायचं काय? तिच्या बाजूच्या बाकावरती 4 गुंड तिच्या बाजूच्या बाकावरती बसले. मुलीकडे पाहिले त्यांनी. मुलीला आता समजलं की यांची नजर माझ्यावरती आहे. आता करायचं काय? हळूहळू दबक्या पावलाने प्लॅटफॉर्मच्या बाहेर आली आणि चाळीच्या दिशेने निघाली. आता मुंबईमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, छोट्या छोट्या चाळीच्या वस्ती असतात. चाळीच्या दिशेने निघाली आणि हळूहळू पळायला लागली. पळायला लागल्याबरोबर ते गुंड सुद्धा तिच्या मागून पळायला लागले. प्रत्येक वेळी बाप सांगत असतो. मुलीला आठवलं. बाबा म्हणायचे, जास्त उशीर लावू नको, शेवटच्या ट्रेनच्या आधी घरी.
आई म्हणायची, जास्त वेळ लावू नको बाळा, लवकर घरी ये. मुलीच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. बाप आठवला, आई आठवली. आता माझं काही खरं नाही. काय करू? देवाला धावा करते, गणपती बाप्पाचा धावा करते आणि पळायला सुरुवात केली. गुंड सुद्धा पळत होते, जीवाच्या आकांताने ती सुद्धा पळत होती. आणि एका गल्लीमध्ये प्रकाश झाला. 2:30-3 वाजले होते. गल्लीमधून खिडकीमधून एक प्रकाश आला. त्या प्रकाशाच्या दिशेने मुली निघाली. घरात वाकून पाहिलं आणि घराचा दरवाजा ठोठावला. घरामधून एक तरुण पुरुष बाहेर आला आणि म्हणतो, काय झालं? मुलीने सर्व घडलेलं हकीकत सांगितली. शेवटची ट्रेन चुकली, प्लॅटफॉर्म वरती बसले होते आणि 4 गुंड माझ्या मागावरती आहेत. हे बघा समोरून येत आहे. आजच्या रात्रीवरती मला तुम्ही तुमच्या रूम मध्ये आसरा द्याल का? मराठी बोलगा होता, क्षणाचाही विचार केला नाही. एवढो मोठो दांडो घेतला आणि दरवाजावर बसलो आणि घरामध्ये तिला आसरा दिला. सकाळी 5-5:30 वाजले. मुली झोपली नव्हती, शांत चित्ताने बसून होती. सकाळ झाली. मुलगा म्हणाला, पहिली ट्रेन चालू झाली असेल, तुम्ही आता घरी जाऊ शकता. मुलगी म्हणाली, ठीक आहे, मी निघते. पण मुलाच्या मनामध्ये प्रश्न होता, बाहेरच्या गुंड तुमच्या मागे लागले म्हणून तुम्ही माझ्या घराचा दरवाजा ठोठावला. बाहेर 4 होते, घरामध्ये मी तरुण एकटा होतो. मी जर तुझ्यावरती अतिप्रसंग केला असता तर? मुली शांत राहिली आणि क्षणाचाही विचार न करता म्हणाली, मुळीच होणे शक्य नाही. कारण ज्यावेळी माझ्यावरती अतिप्रसंग होणार, गुंड माझ्या मागावरती होते. गल्लीच्या दिशेने पाहिले, तुमच्या खिडकीतून प्रकाश पाहिला आणि तुमच्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु ज्यावेळी खिडकीतून मी वाकून पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुमच्या भिंतीवरती पाहिला आणि नंतर तुमच्या घरामध्ये प्रवेश केला. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्वीरीने जर कमाल केली असेल तर प्रत्यक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काय चीज होती तुम्ही नुसता विचारच करू शकता. म्हणून काय म्हणतोय, आया बहिणीचे रक्षण करण्यासाठी, आया बहिणीचे रक्षण करण्यासाठी, आया बहिणीचे रक्षण करण्यासाठी मुघल गेली पळून, रूपकांचं पाहून काय सांगू तुम्हाला. मुघल गेली पळून, रूपकांचं पाहून काय सांगू तुम्हाला. तुझ्या भजनात, तुझ्या भजनात मुंबईचा प्रसंग होता. परशुराम बुवा पांचाळ, चंद्रकांत बुवा कदम, विलास बुवा पाटील, वामन बुवा खोपकर अशा मिल सुटल्यानंतर डबल वाऱ्या व्हायच्या, रात्रभर चालायच्या. आता मुंबईतील डबल वारी बंद झाली. त्या ठिकाणी डीजेने जागा घेतली. गणपती म्हणा नको, नवरात्र म्हणा नको, पहिलो डीजे वाजणार. बरोबर. आपण आपल्या सणांचं पावित्र्य राखलं पाहिजे. कारण मुसलमान लोक कधी आपल्या मस्जिद मध्ये डीजे वाजवत नाही, ख्रिश्चन लोक कधी आपल्या चर्च मध्ये डीजे वाजवत नाही. आणि आपल्याला लाज वाटली पाहिजे. गणपतीच्या मिरवणुकीचा आला बाबूराव, हो गणपती पण विचार करणार, अरे बाबूराव इलो का मी इलो. सांगण्याचं म्हणजे ही अशी परिस्थिती झाली. कलियुगाचा उलटा पाया, ही हंडी मी फोडती बाया. कृष्णान दहीहंडी फोडलेल्या, राजेन कधी दहीहंडी फोडलेल्या नाही. पण आता नुसते ट्रक भरून भरून दहीहंडी फोडून जातात. बंद झालंय, भजन बंद व्हायला आलंय. पण तुम्ही आज या मंडळाची एकजूट आहे आणि या एकजुटीने तुम्ही आज हा भजन संस्कृती, आपली कोकणची संस्कृती जपण्याचं आज तुम्ही काम केलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देऊन ह्याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम तुमच्या हातून घडो.
झालं बंद भजन वस्ती तिचे ठिकाणी, झालं बंद भजन वस्ती तिचे ठिकाणी, बंद भजन वस्ती तिचे ठिकाणी, बंद भजन वस्ती तिचे ठिकाणी. तुझ्या मिरवणुकी करतीय दारू पिऊनी, तुझ्या मिरवणुकी करतीय दारू पिऊनी, मूर्ती झाली छोटी भक्ती झाली खोटी. पहिला केवढ्या मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या असायच्या, आता मूर्तीची हाईट कमी करून लावले. मूर्ती झाली छोटी आणि भक्ती झाली खोटी. स्वरा समीर शिरधनकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं मोमोचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारले, धन्यवाद. कारण बघा, आपण आपले सण साजरे करतो, आपण आपला संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. कारण आपण जे पण संस्कार आपल्या मुलांवरती देणार तसे ही पुढची पिढी घडणार. आज हे लहान लहान मुलं या ठिकाणी बसून हा जो कार्यक्रम बघतायत, हा तुम्ही केलेला देवाचा थाट बघतायत, तो हळूहळू ते पण त्यांच्या आचरणामध्ये आणणार. आणि आपणच हे डीजे लावून डान्स केलो तर ती मुलं सुद्धा करणार. त्यामुळे खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण जोपर्यंत तुमची एकजूट आहे, आता वाढवण बघा, हे तर तुम्ही झाडू बनवत असताना वाढवणीचं मुगडं जर एकटे बांधलेलो असलो तर ती कचरो साफ करू शकता. पण तो जर मुगडं सुटलो, सगळे हिरके जर रगडे तगडे बसारले, कचरवण्याने खायचं काय नाही, ते कचऱ्यात टाकूचं लागतं. म्हणून जोपर्यंत तुमची एकजूट आहे तोपर्यंत तुम्हाला कशाला घाबरायची गरज नाही. कारण बाजारामध्ये जर तुम्ही बघा, एका भैयाकडे गेले आणि विचारले, बाबा ही द्राक्ष कशी दिलंस, तर तो सांगता 80 रुपये किलो. एकदम चांगली द्राक्ष होती आणि त्याच्या बाजू इतकी ठेवलेली होती. तो म्हणता 20 रुपये मी सब लेके जाऊ. अरे म्हटलं असं काय बरं, द्राक्ष तर तीच आणि ही 200 सांगता आणि ही 20 रुपये सगळी देत. साहब म्हणता वो जो ढीग मार के रखा है ना, वो गुच्छ से अलग हुआ है. म्हणजे जी तुटलेली सगळी होती ती 20 रुपये आणि जी घडामध्ये होती, ज्याने घड पकडून ठेवलेली ती 80 रुपये किंमत. म्हणजे एकजुटीची ताकद किती आहे बघा. मरा मरा म्हणते वेळी ज्यावेळी रामाचा अंत झाला, रावणाचा अंत झाला, रामाने बेंबीमध्ये रावणाचा बाण मारला, रावण धारातीर्थी पडला आणि रामाला जवळ बोलवलं, रामा जवळ या. रावण एवढा दुसरा विद्वान या पृथ्वीवरती झाला नाही आणि आई भक्त सुद्धा या त्याच्या एवढा दुसरा गुणी झाला नाही. रावणाचा शेवटची वेळ जवळ आली, बेंबीमध्ये बाण आहे आणि जवळ बोलवल्या, रामा जवळ ये, तुझ्यापेक्षा धनाने मी श्रेष्ठ. 7 लक्ष काशीची पुरी लंका सोन्याची आणि आम्ही 2 अंक सोन्याच्या केल्यावर काय, वांगी कशी दिली आणि बटाटे कसे दिले, अशी आपली परिस्थिती आहे. आता ती वांगी विकणारी, बटाटे विकणारी ती पण हुशार, तिनं सोन्याच्या जोड्या पायात घातल्या. ती म्हणता 30 रुपये किलो, 20 रुपये किलो पायात घेतली. त्याची परिस्थिती आहे. 7 लक्ष काशीची पुरी लंका सोन्याची, गेला रावण उतानी पडून. रामाला जवळ बोलवलं, रामा जवळ यावं. तुझ्यापेक्षा युक्तीने मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा धनाने मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा बुद्धीने मी श्रेष्ठ. माझी सोन्याची लंका असते वेळी सुद्धा मी या ठिकाणी धारातीर्थी पडलो. याचं कारण सांगू शकाल का? रामाने स्मित हास्य केलं आणि म्हणाले, ज्यांना आपलं भाव जवळ ठेवलाय त्या दुनियेतली घ्यायची ताकद ठरू शकत नाही. 14 वर्ष वनवास माझ्या बरोबर माझ्या लक्ष्मणाने भोगला आणि तुझा सक्को भाव तो सुद्धा माझ्या बरोबर गेलो. म्हणा ही तुझी परिस्थिती आहे. वेगळेचा जर कोण करीत असाल तर लक्षात घ्यावा. त्यानं किती पण भाव, रक्ताचा भाव, किती पण भांडलो झगडलो तरी पण शेवटला हॉस्पिटलमध्ये जेव्हा मोठो भाव ऍडमिट असताना तेव्हा डबो घेऊन येणार बारकोच भाव बसतो. जरी सकाळी संध्याकाळी गाडी एका मागे घातल्याने तरी रक्ताचा नाता कधी परक्या होत नाही. आणि कसा पैसो किती कमवानी मगाशी सांगले मी. आता रावणा एवढा त्याच्यापेक्षा दुसरा काय आपण उदाहरण देऊ शकत नाही. किती पैसा कमावलो, काय केला तरी पण शेवटला आपल्या बरोबर काही घेत नाही. 1 करोडचा बंगलो बांधलो, 17 लाखाचा टॉयलेट, तरी पण शेवटच्या अंग खळ्यातच घालूच लागते. शेवटच्या अंगावर खळ्यातच घालूची लागते. जेवढं पैसो बँक बॅलन्स काय पण तुमच्याकडे
कधीही आपल्या बरोबर येणार नाही. लक्ष्मी आणि विष्णू दोघांचा संवाद सुरू आहे आणि रस्त्याने प्रेत निघाले. लक्ष्मी म्हणते मी श्रेष्ठ आहे. विष्णू म्हणाले तुम्ही सिद्ध करून दाखवावं. आता लगेच दाखवतोय. लक्ष्मी फक्त असं हात केल्या खळखळ सोन्याची नाणी सगळी त्या रस्त्यावरती पडली. लोकांनी काय केल्याने मैत घेऊन होते ते होते 30-90-60 वाले. हे थकडे चालता थकडे चालता आणि तो मैत होता म्हणता नाही 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 मेल्यानं सरळ तरी धरा असते. अकडे एक शेणी अकडे गेली तरी पण वळवत आणि त्यांनी तो सोन्याचा पाऊस बघल्याबरोबर जे धावले की नाही मै थेट टाकले आणि धावल्याने सगळा सोना गोळा केल्याने चला चला सोना मै थयच. आणि प्रेत तिथे असल्यामुळे लक्ष्मी म्हणते बघा समोर तुम्हाला प्रचिती दिली मी किती श्रेष्ठ आहे. विष्णू म्हणाले सगळं काय ठीक आहे पण ज्याच्यामधून मी निघून गेलो, ज्याच्यामधून आत्मा निघून गेला, ज्याच्यामधून राम निघून गेला, ज्याच्यामधून परमेश्वराचं अस्तित्व निघून गेलं ते प्रेत उठला काय तुझा सोना घेऊ नाही. ते का किंमत शून्य. त्यामुळे माझा माझा यमाचा घाला ल ह्या करताने बुवा म्हणत होते बक्षिसाचा विषय बुवा काय नाही तुका होईते ही सगळी बक्षिसा घेऊन जा आणि जाग्यारी आहे मांडारी आहे फिरतोय अंधारात तेवढं सदरा मनात दिसतलं नाही तर तुझा तोंडव तसा दादा जा बाकी काय तू म्हणा नको करू तुझं पण आता जलपाटला सगळं म्हणून काय म्हणतोय मूर्ती झाली मोठी भक्ती झाली खोटी आणि मूर्ती झाली मोठी काही सांगूया ना प्रख्याती. मूर्ती झाली मोठी आणि भक्ती झाली छोटी काही सांगूया ना प्रख्याती. तुझ्या भजनात तुझ्या भजनात अनाथ आश्रम पहिले बंद होईल तरच या आपल्या भारतामधून किंवा गरिबी दूर होईल किंवा हे एवढा वर्ष आयुष्याची 50 वर्ष नोकरी करून सुद्धा ऐश्वर्य सगळ्याचा कमावलेला असता त्या पोरग्यासाठी गेलेला असता पण शेवटला अनाथ आश्रमामध्ये बापा शिकवून टाकणार ही आताची पिढी आहे. आपण पहिल्यापासूनच ते काय संस्कार दिले असते तर कसं झालं असतं ना तर आपण ते काय सांगणार जा बाबू 2 सिगरेटची पाकिटं घेऊन ये काय तू येताना ये गोडूनच बघणार ते काय सांगलं जात नाक्यावरसून घेऊन ये जरा तो वाईट तरी जिभेक लावणार काय तो बरोबर बोलतो अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण आपल्या मुलांवरती संस्कार केले पाहिजे. अंग हे झाकण्यासाठी असतं प्रदर्शनासाठी नसतं. लहान मुलींना किंवा लहान बालकांना पहिल्यापासूनच सवय लावली पाहिजे काय टेन्शन घ्यायचं नाही व्यवस्थित चापून चुपून घातल्यानंतर काय आपली संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. लता मंगेशकर रुपये आयुष्यामध्ये गान सम्राज्ञी त्यांना बहुमान मिळाला त्याच्यानंतर कोण झाल्याच नाही पण डोक्यावरचा पदर कधी गाणं म्हणते वेळी खाली आलं नाही ही आपली संस्कृती आहे. म्हणून काय म्हणतोय
सांगू इच्छितो, कारण जन्मोजन्मीचे संचित आपल्या पदराशी असेल. जन्मोजन्मींतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. कोटी कुळाचे उद्धरण, मुखी राम नारायण, रामकृष्ण स्मरण हरिच राम येईल. ज्ञानदेवी अभ्यास मोठा, रामकृष्ण मुखा वाटा. पूर्वज गेले वैकुंठा, हरी हरी म्हणतात. आपले जे पूर्वज होते त्यांनी हा वारसा आपल्याला चालवायला दिलेला आहे आणि आज अविरतपणे तुम्ही चालवताय. खरोखरच या गजराच्या शेवटच्या वेळी तुम्हाला सांगू इच्छितो, खरोखरच तुम्हाला सर्वांना ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपत्ती हा परमेश्वर आणि तुमची चंद्रिका देवी प्राप्त करो अशी तिच्या चरणाशी प्रार्थना करतोय आणि गजराची सांगता करतोय. हा चला. हॅलो. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायण जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. नारायण नारायण
हॅलो, या ठिकाणी छोटे भजनप्रेमी आराध्य पाटील